कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संतांनी माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सूर्यसूत मी म्हणणार ना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। जीवनाकडे प्रवास करत असताना आपला सत्संग कसा असावा, आपल्या सत्संगातून आपण जी प्राप्ती करत असतो पुण्याची लयलूट करत असतो, तर लयलूट करत असताना असे एक अनपेक्षित आपसुक म्हणा अस्मरणीय अद्भुत असे काही दिवस येतात की आपण आयुष्यभर केलेल्या पुण्याचं फळ देण्यासाठी तत्पर असतात ते दिवस। आणि तो दिवस तो महापर्वणी असतो, महापुण्याचा असतो। आणि त्या काळामध्ये आपण केलेलं पुण्य ची मोजदाद ते ईश्वराने केलेलं असतो आणि त्याचं फळ आपल्याला तत्पर मिळत असतो। आणि तो फळ मिळण्याचा दिवस म्हणजे आज सर्व पितृ अमावस्या। आज योगायोग असा आहे, शनी अमावस्या पण आहे, सर्व पितृ अमावस्या पण आहे आणि भाद्रपद महिन्यातला हा दिवस आहे। कारण भाद्रपद मासाला विशेष महत्त्व आहे। या मासामध्ये साधना करणारे असतील, दानधर्म करणारे असतील, तीर्थाटन करणारे असतील, अशा लोकांना विशेष पुण्य पदरात पडत असतो असं गीतेमध्ये ईश्वराने अर्जुनाला सांगितलेलं आहे। म्हणून या मासातील सर्व पितृ अमावस्या आणि शनी अमावस्या, कारण अमावस्या ही अशी आहे, अमावस्याचा अधिपती हा शनेश्वर आहे। कारण तो अंधारामध्ये असतो आणि अंधारातून प्रकाशाकडे आपल्या भक्तगणांना घेऊन जात असतो। प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला उजेडाकडे जायची आठवण होत असते, प्रकाशाकडे जायची आठवण होत असते, ज्ञानाकडे जाण्याची आठवण होत असते, सद्मार्गाकडे जाण्याची आठवण होत असते। का तर मुळातच आपण अज्ञानी आहोत, अनाडी आहोत, अपरिपक्वता आहे आपल्याकडे, असंस्कारिक आहोत। तुम्ही म्हणाल मग आम्ही असंस्कारी, मग संस्कार कसे का नाहीत, मग साधना कशाला करायची? आपण असंस्कारी आहोत, अज्ञानी आहोत, अनाडी आहोत आणि अंधारातून प्रकाशाकडे जायचं धडपडतोय। म्हणून हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे। सर्व पितृ अमावस्या, या सर्व पितृ अमावस्याचा उद्देश ज्ञात अज्ञात आपले पूर्वज अनेक पिढ्यामध्ये असतील, कधी अपघातान अपमृत्यू किंवा ॲक्सिडेंटली किंवा अज्ञान रूपाने स्वर्गवासी झाले असतील, त्यांना नरक मिळत असेल तर त्यांना स्वर्ग मिळवून देण्याचं काम हा दिवस करतो।
म्हणून या दिवशी दान केलेलं सगळ्यात पवित्र असतो. या दिवशी विशेष दान करायचा असतो. आपण कलियुगामध्ये तसं पाहिलं तर आपण चंचलतेकडे जात आहोत. चंचलता म्हणजे लक्ष्मी. आपल्याला प्रत्येकाला लक्ष्मी हवी असते. लक्ष्मीसाठी आपण धडपडत असतो, कष्ट करतो. 10 मिनिटं साधना केले की 10 तास खोटे बोलतो आणि लक्ष्मी प्राप्त करण्याच्या पाठीमागे आपण धावत असतो. पण लक्ष्मी का आपल्याला गवसणार नाहीये, घावत नाहीये, ती थांबत नाही. खूप लोकांचा प्रश्न असाच आहे. रोज कोणी 10,000 कमवत असतील, कोणी 20,000 कमवत असतील, कोणी लाखभर रुपये कमवत असतील, पण 25 तारीख आलं की पगारीचं वाट बघत बसणारे खूप लोक आहेत. लक्ष्मी हे चंचल आहे. रावणाने सुद्धा लक्ष्मणाला बोध करत असताना, उपदेश करत असताना त्यांनी सांगितलं की विश्वाचा मालक कोणी असू शकतो, पण लक्ष्मीचा मालक कोणी असू शकत नाही. जरी कुबेर तुम्ही म्हणत असाल लक्ष्मीचा मालक आहे, लक्ष्मीचा कुबेराकडे खूप लक्ष्मी आहे, पण कुबेर हा लक्ष्मीचा संरक्षक आहे. लक्ष्मीचा मालक विष्णू सुद्धा नाही आहे. पण ह्या दगदगीच्या जीवनामध्ये लक्ष्मी आपल्याकडे का थांबत नाही याचा जर आपण विचार केला बारकाईनं तर आपल्या लक्षात येईल की आपली साधना योग्य दिशेने होत नाही. आपलं दान धर्म पुण्यकर्म तीर्थाटन तीर्थ स्नान जे काय पुण्य करत असतो ते योग्य मार्गाने होत नाही. अपेक्षा ठेवून, अपेक्षित मनामध्ये किंतु परंतु ठेवून आपण साधना किंवा पुण्यकर्म करत असतो, त्याच्यामुळे ते फलप्राप्ती होत नाही. आपला ध्येय गाठायचा असेल तर निराकार होऊनच गाठलं पाहिजे. एखादा क्रांतिकार असेल, क्रांतिकारांना हजारो लोकांनी विरोध केला, पण क्रांती घडल्यानंतर मात्र हजारो लोक त्याच्या पाठीशी उभं राहिले. हे शनी महाराजाचं एक प्रतीक आहे, लक्षात ठेवा. कुठेही कुटुंबामध्ये असू, धर्मकार्यामध्ये असू द्या, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले असू द्या, धर्म कुठल्याही योगदान ज्यांनी दिलं त्यांना खूप संघर्ष करावा लागला, खूप संघर्ष. आता मूळ मुद्दा असा आहे, संघर्ष म्हणलं की तिथे शनी आला. संघर्ष म्हणलं की शनी आला. त्या संघर्षातनं आपण कधी एकदा बाहेर पडू असं माणसांना वाटतं, पण शनी तुमच्या काही अंतरावरच असतो. त्या संघर्षाच्या वेळेस विश्वामध्ये कुठलाही दैवत तुमच्या बरोबर नसतो. आईला वडील नसतो, वडिलाला आई नसते, बायकोला नवरा नसतो, नवऱ्याला बायको नसते, भावाला बहीण नसते, बहिणीला भाऊ नसतो. पण माझा ईश्वर शनी महाराज पण तुमच्या पावलोपावली तुमच्या पाठीशी असतो संघर्ष करत असताना, आणि तोच तुम्हाला उच्च शिखरावर घेऊन जात असतो. म्हणून या दिवशी विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी स्थिर नाही, अस्थिर आहे, पण शनी महाराज स्थिर आहेत. शनी महाराज स्थिर आहेत. ते कसे काय? जिथे शनी महाराजांचं वास्तव्य आहे तिथं लक्ष्मी निवासाला जात असते, आणि जिथं शनी महाराजांचं वास्तव्य नाही तिथं लक्ष्मी निवासाला जात नाही. शनी महाराज अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असतात आणि लक्ष्मी प्रकाशातून अंधाराकडे घेऊन जात असते. प्रकाशातून अंधाराकडे घेऊन जात असते. लक्ष्मी येथे अवदेसा ठेवते आणि लक्ष्मी निघून जाते. लक्ष्मी पैसा आल्यानंतर किती अवगुण उधळताय तुम्ही, किती शॉपिंग करताय. भाऊबंद तुम्हाला आठवतो का? नातेवाईक आठवतात का? त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर अंधारी असते, पैशासमोर काही दिसत नाही. म्हणून लक्ष्मी येथे अवदेसा ठेवून जाते
शनी महाराज तुमच्या जीवनामध्ये येतात, प्रकाश पाडून जातात. लक्षात ठेवा, शनी महाराज तुम्हाला घडवत असतात. शनी महाराज तुम्हाला घडवत असतात. तुम्हाला एखादा लोहार जर लोखंडाचं जर कुठंतरी एक लोखंडाचा तुकडा पडला असेल एवढासा, तर कोणी उचलणार नाही आहे, कोणी उचलणार नाही आहे. पण त्या लोखंडाला जेव्हा एखाद्या भट्टीमध्ये घातलं जातं, भट्टीमध्ये घालून त्याला भात्याने जरा उष्ण दिलं जातं, अग्नी दिली जाते. आणि अग्नी दिल्यानंतर घननी त्याच्यावर ठोके देऊन त्याला आकार उकार मकार दिला जातो. त्याला रूप रंग स्वरूप सगळा दिला जातो. एखादा हत्यार तयार होतो, एखादी वस्तू तयार होते त्या लोखंडातनं. पण जिथं लोखंड पडलं तिथं जर ते वस्तू टाकला तर तासात वस्तू दिसणार नाहीये. हे घडवण्याचं काम फक्त शनीचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला अग्नीत तापवत होतो, घडवतो. आणि जिथं शनी जाऊन घडवलंय, ज्याचे पात्र मजबूत केलेलं आहे, ज्याचे अवगुण सगळे जाळून टाकलेले आहेत, त्या ठिकाणी मात्र लक्ष्मी निवासाला गुपचूप जात असते. गुपचूप जाते, दाखवत पण नाही, सांगत पण नाही लक्ष्मी. एकदा काय झालं, लक्ष्मी आणि शनी महाराज योगायोगाने एकत्र मिळाले. एकत्र त्यांची भेट झाली. भेट झाल्यानंतर त्यांची चर्चा झाली. आणि चर्चेतनं असा प्रश्न निर्माण झाला की संघर्ष झाला दोघांमध्ये. शनी महाराज म्हणाले की मी माझं भक्तांना मी त्याग करायला लावतो, कर्तव्य करायला लावतो, माझ्या भक्तांना मी संस्कार देतो, आचार विचार देतो, तेव्हा मी श्रेष्ठ आहे. तेव्हा लक्ष्मी म्हणाली, महालक्ष्मी म्हणाले की मी आहे म्हणून विश्व आहे. मी चलन रूपाने प्रत्येकांच्या खिशामध्ये आहे, तिजोरीत आहे, धंद्यात आहे, व्यवसायात आहे. मी आहे म्हणून विश्व चालतं. असं दोघांचा वादविवाद झाला. मग आता श्रेष्ठ कोण हा प्रश्न निर्माण झाला. शनी महाराज म्हणाले मी श्रेष्ठ, लक्ष्मी म्हणाली मी श्रेष्ठ. आता मला सांगा श्रेष्ठ कोण असू शकतो. दोघांनाही प्रश्नाचं उलगडा होत नव्हता. त्यांनी ब्रह्मदेवाकडे गेले, ज्यांनी सृष्टी रचल्या त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवांना त्यांनी विनंती केली की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे आम्हाला तुम्ही सांगा. मग आता ब्रह्मदेव विचार करायला लागले. एक क्षणभर स्तब्ध झाले आणि ते म्हणाले जर मी लक्ष्मी श्रेष्ठ असं म्हणालो तर शनिदेव मला कुठेही पृथ्वी तलावर फिरू देणार नाही. शनिदेवाचा तेवढा धाक होता. शनिदेव कुठेही मला फिरू देणार नाही. जर मी शनिदेव श्रेष्ठ म्हणालो तर लक्ष्मी माझ्याजवळ थांबणार नाही आणि विष्णू सुद्धा नाराज होतील. मग त्यांनी विचार करता करता म्हणाले की हे छोटंसं प्रश्न आहे, हे प्रश्न खूप छोटंसं आहे, मी प्रश्नाचं उत्तर देण्याइतपत मोठा प्रश्न नाही आहे. माझा मानसपुत्र नारद मुनी ह्या प्रश्नाचे उत्तर देतील. मग ते दोघेही नारद मुनीकडे गेले. नारद मुनीकडे गेल्यानंतर नारद मुनीनं विचारलं की आपलं येण्याचं कारण काय, आगमन आपलं झालेलं आहे. तेव्हा लक्ष्मी म्हणाल्या की आमच्या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे सांगा. शनिदेव म्हणतात मी श्रेष्ठ आहे आणि मी म्हणते मी श्रेष्ठ आहे. मी आहे म्हणून विश्व आहे, मी आहे म्हणून सृष्टी आहे. तेव्हा शनी महाराज म्हणाले नाही मी श्रेष्ठ आहे. आता नारद मुनी म्हणाले की दोघांचा प्रश्न कसं सोडवायचा. ब्रह्मदेवाने तर टोलावलंय माझ्यावर. छोटंसं प्रश्न आहे पण छोटंसं नाही आहे. केवळ ब्रह्मदेवाला उत्तर देता येत नव्हतं म्हणून छोटंसं प्रश्न करून त्यांनी नारद मुनीकडे सोडला.
मग आता दोघांच्या प्रश्नाचं उत्तर नारद मुनींना द्यावं लागेल. पण नारद मुनींनी काय केलं, दोघेही जिथे थांबले होते लक्ष्मी आणि शनिदेव, त्यांना सांगितले तिथून 10 पावलं तुम्ही पुढे जा. दोघांना सांगितलं 10 पावलं तुम्ही पुढे जा. दोघेही 10 पावलं पुढे गेले. नारद मुनींनी सांगितलं 10 पावलं माघारी या. दोघेही 10 पावलं माघारी आले. नारद मुनी म्हणाले परत 10 पावलं पुढे जा. असं एकदा, दोनदा, तीनदा झाल्यानंतर लक्ष्मी म्हणाली, मी लक्ष्मी आहे, तू मला किती वेळा जायला लावतो आणि किती वेळा यायला लावतो. तेव्हा नारद मुनी खदखन हसले आणि ते म्हणाले की मला अजून काही निरीक्षण बारकाईनं करायचं आहे. खूप छोट्या छोट्या निरीक्षण असतात की जाताना कोण चांगला दिसतो आणि येताना कोण चांगला दिसतो याची मला स्टडी करायची आहे. लक्ष्मी आली, जाताना दुःख होतो आणि शनी महाराज जाताना आनंद होतो. जाताना आनंद का होतो, आपली झोळी भरून दिलेले, आपली झोळी मजबूत केलेले, आपल्याला तो घडवलेला आहे, आपल्याला त्याग निर्माण केलेला आहे मनामध्ये, आपल्याला बलवान अशी ताकदवान माणूस तयार केलेला आहे. शनी महाराज एक बलवान असा एक भक्त तयार केलेला आहे तो, आणि तयार करून तो जाताना आनंद देऊन जात असतो आणि लक्ष्मी मात्र जाताना दुःख देत असते. शनी महाराज येताना दुःख होतो पण लक्ष्मी येताना आनंद होतो. पण लक्ष्मी एकटी येत नसते, लक्ष्मी बरोबर तिची बहीण अवदेसा पण असते. लक्षात ठेवा, तिची बहीण लक्ष्मी पण अवदेसा पण असते. जिथे शनी येऊन गेलेले आहे तिथं लक्ष्मी आल्यानंतर अवदेसा निघून जाते, लक्ष्मी थांबते. शनी महाराज ज्यांच्या जीवनामध्ये येऊन गेले, शनी महाराज ज्यांना घडवलंय त्यांच्या जीवनामध्ये लक्ष्मी अवदेसा दोघंही आल्यानंतर मात्र अवदेसा निघून जाते आणि लक्ष्मी थांबते. आणि ज्यांना शनी महाराज घडवलेलं नाही आहे, ज्यांच्या जीवनामध्ये शनीची 7.5 दशा, महादशा, पनोती असा काहीच प्रकार नाही आहे, त्यांच्या जीवनामध्ये मात्र लक्ष्मी जर आली तर अवदेसा थांबते, लक्ष्मी निघून जाते. म्हणून विश्वाचा कर्ता, करविता, धर्ता, विधाता सर्व काही माझा ईश्वर शनिदेव आहे. लक्षात ठेवा, याच्यापेक्षा श्रेष्ठ विश्वामध्ये कुणी नाही आहे. एवढी महानता, एवढी बलवानता, एवढं वैराग्य, एवढं त्याग, एवढं एकांतवास फक्त माझ्या शनिदेवाकडे आहे. म्हणून या विश्वामध्ये शनिदेवासारखा श्रेष्ठ कुठलाही दैवत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. लक्षात ठेवा. म्हणून योगायोगाने शनी अमावस्या, सर्व पितरी अमावस्या आणि भाद्रपद महिन्यातली अमावस्या, काय योग आहे, काय पर्वणी आहे. असे योग क्वचित येत असतात. म्हणून या काळामध्ये शनिदेवाला काही अपेक्षित नसतं. शनिदेवाला काही अपेक्षित नाही. शनिदेव तुम्हाला अंडा रोट मागत नाही. शनिदेव तुम्हाला बळी मागत नाही. शनिदेवासमोर बसलेले दैत्य माझ्यासारखे तुम्हाला पैसा मागत नाहीत, कधीही नाही. 25 वर्षामध्ये कुणीही सांगाव्या विश्वामध्ये या नंदगिरीने 1 रुपया मला मागितला आजपर्यंत, कधीही नाही. एवढं ताकद, एवढं सामर्थ्य, एवढी शक्ती फक्त माझा शनिदेवच मला देऊ शकतो. लक्षात ठेवा. शनिदेवासारखा रडवणारा कोणी नाही आहे. शनिदेवासारखा घमेंड उतरवणारा कोणी नाही आहे. शनिदेवासारखा अहंकार नष्ट करणारा कोणी नाही आहे. आणि शनिदेवासारखा एखादा भिकाऱ्याला, पामाराला
लंकापती बनवू शकतो, करोडपती बनवू शकतो, विश्वावर राज्य करू शकतो, एक धर्माच्या व्यासपीठावर बसवू शकतो, फक्त शनिदेव बसवू शकतो. लक्षात ठेवा. पण महान ताकदवान विश्वामध्ये फक्त माझा शनिदेव आहे. म्हणून शनिदेवासारखा कनवाळू कोणी नाही आहे. शनिदेवासारखा प्रसंगी कठीण पाषाणासारखा कोणी नाही आहे. दुष्टांचा संहार करण्यासाठी त्याला पाषाण व्हावं लागतं आणि भक्तांच्या रक्षणासाठी त्याला लोणीपेक्षा मऊ व्हावं लागतं. ते शनिदेवाचे कर्तव्य आहे. शनिदेव तुमच्याकडनं काही अपेक्षित नाही आहे, काही मागत नाही आहे. शनिदेवाला आपण तेल वाहतो. तेल वाहण्याचा काही कारण कोणाला माहीत असेल तर मला का माहीत नाही, पण माझ्या दृष्टीनं जेव्हा मूर्छित येऊन शनी महाराज पडले होते त्यावेळेस हनुमानजी शनिदेवाची या विश्वाला गरज आहे. शनिदेव हे न्यायप्रिय आहेत, न्यायाधीश आहेत, सच्चे धर्मप्रिय आहेत, सत्याची कास धरणारे आहेत. पण शनिदेवाने त्यांच्या डोक्यावर राईचं तेल घालून चोळले आणि पायाला तळवे चोळले. तेव्हा त्यांना मूर्छित अवस्थेतनं बाहेर आले. म्हणून शनिदेवाला तेल वाहतात. शनिदेवाला तेल वाहण्याचं एवढंच कारण आहे. शनिदेव काही मागत नाही. शनिदेवाला तेल वाहणं म्हणजे त्याला शांत करणं. शनिदेवाला तेल वाहणं म्हणजे त्याला शांत करणं. क्रोधी आहेत शनी महाराज. क्रोधी काय आहेत की भक्तांच्या रक्षणासाठी क्रोधी आहेत, भक्तांच्या हितासाठी क्रोधी आहेत. म्हणून त्यांना शांत करण्यासाठी शनी महाराजांच्या डोक्यावर तेल वाहिला जातो. त्याचं एकच एवढं कारण आहे. रुईचं पान पण वाहिला जातो. रुईच्या पानामध्ये आयुर्वेद आहे. वेदामध्ये सांगितले, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की रुईचं पानाचं महत्व वैराग्याकडे घेऊन जाणारं बल आहे. त्यामध्ये बल म्हणजे शक्ती आहे, वैराग्याकडे घेऊन जाणारं. म्हणून शनिदेवाला मारुतीला रुईचं पान वाहिलं जातं, रुईचं फूल वाहिलं जातं, रुईच्या फुलाचं माळ वाहिलं जातं. काळं धान्य त्यांना प्रिय आहे, काळं वस्त्र प्रिय आहे. शनिदेव म्हणतात, जर मी नाही भेटलो, जिथे मारुतीचं स्थान आहे तिथं तुम्ही माझ्या नावाने 2 दाणे जरी काळे वाहलात तरी मी त्या ठिकाणी तत्पर उभा आहे तुमच्या रक्षणासाठी. हे शनिदेवानी सांगितलेलं आहे. शनिदेवाचं स्थान शोध जायची गरज नाहीये कुठं. आपल्या गावामध्ये मारुतीचे मंदिर खूप आहेत. प्रत्येक मारुतीच्या मंदिरामध्ये चिमूटभर तुम्ही काळं धान्य वाहिलात, पळीभर तेल वाहिलात, रुईचं झाडाचं 2 पान जरी वाहिलात, एक काळं कापड एवढंसं इतभर जरी वाहिलात तरी देव तुमच्यावर प्रसन्न होत असतो. देवाला बाकीचं काही लागत नाही. तो वाहण्याचा पाठीमागचा हेतू एवढा आहे, त्याच्याबरोबर तुमचा भाव पण वाहताय तुम्ही. जिथे भाव तिथे देव. लक्षात ठेवा. त्याच्याबरोबर तुमचा भाव पण वाहताय तुम्ही, नुसतंच वाहत नाही. देवा रे माझं चांगलं होऊ दे, देवा रे माझ्यावरचं संकट दूर होऊ दे. या मनामध्ये भावना ठेवून, या दाटलेलं मनामध्ये जे दाटून राहिलेले संकट आहेत, जे दुराचार व्याभिचार, या कलियुगातले सगळे दोष आपल्या मस्तकी भरलेले आहेत, हे सगळं त्या धान्याच्या, त्या पानाच्या, त्या फुलाच्या, त्या कापडाच्या रूपाने आपण त्याच्या चरणावर वाहत असतो. म्हणून आपलं डोकं हलकं होतं, आपण परत मस्त मजेत आनंदित राहत असतो. म्हणून शनिदेवाला सूर्योदयाच्या वेळेस, सूर्यास्ताच्या वेळेस साधना करावी. 2 काळे धान्य व्हावं. तुम्ही कधी वाहून चालणार नाही. सूर्याच्या साक्षीनं वाहिलेलं शनीला मान्य नाही आहे. शनिदेव हे सूर्यपुत्र आहेत, पण सूर्याचं त्यांचं जुळत नाही. म्हणून सूर्यास्त, सूर्योदय, ब्रह्ममुहूर्त ज्याला त्रिकाल संध्या आपण म्हणतो, त्या त्रिकाल संध्यातले हे 2 संध्या आहेत. या संध्येला
फक्त ईश्वर म्हणतो माझ्यासाठी 2 मिनिट वेळ काढ, जास्त नको काढू. काही लोक दुपारपर्यंत पूजा करत असतात आणि संध्याकाळपर्यंत चोऱ्या माऱ्या करत असतात. शनी महाराज काही सांगत नाही तुम्हाला, फक्त 2 मिनिटं शनी महाराजासाठी द्या. ईश्वर तुमच्या हृदयास्थानी स्थानापन्न आहे. तूच आहेस तुझा ईश्वराचा, तूच गुरु आहेस, दुसरा कोणी नाही. म्हणून मी प्रत्येकांना भाविकांना सांगत असतो, प्रथम स्वतःला ओळखा. जो स्वतःला ओळखलाय तो त्याच्या चारित्र्याला ओळखलाय. जो स्वतःला ओळखलाय तो त्याच्या चारित्र्याला ओळखलाय. आणि ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे त्याचं कुटुंब स्वच्छ आहे. लक्षात ठेवा, कुटुंब स्वच्छ करण्याची कुठे देवऋषाला विचारण्याची, ज्योतिषाला विचारण्याची गरज नाहीये. फक्त तुम्ही स्वच्छ व्हा, तुम्ही स्वतःला ओळखा. मी कोण आहे, माझे कर्तव्य काय. मग जेव्हा स्वतःला ओळखाल तेव्हा स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवाल. स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवलात तर स्वतःचं कुटुंब स्वच्छ ठेवू शकताय. आणि स्वतःचं कुटुंब स्वच्छ ठेवलात तर तिथं शनी महाराज आहे, दुसरीकडे शनी महाराज नाही आहे. शनी महाराज कुणाच्या रूपाने आहे? तुमच्या आईवडिलाच्या रूपाने. शन्य शन्य मंद मंद. शन्य 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 म्हणजे दमानी दमानी, हलकं हलकं पावलं ठेवणारे घरामध्ये कोण आहेत? आपले आईवडील असतील, सासू सासरे असतील. या रूपाने शनिदेव तुमच्या जवळच आहे. त्यांची उपासना हीच ईश्वरी उपासना.